भारतीय संस्कृतीचा इतिहास अत्यंत प्राचीन, व्यापक आणि गूढ आहे. या इतिहासाची खरी सुरुवात वैदिक काळापासून होते. सुरुवातीचा वैदिक काळ साध्या निसर्गपूजक जीवन पद्धतींचा होता. तेव्हा इंद्र, अग्नी, वरुण, सोम यासारख्या देवतांची पूजा केली जात असे. धर्म हा वैदिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. तेव्हा वैदिक काळातील रोजची दिनचर्या कशी असायची? तेव्हा सूर्य उगवण्याआधीच ऋषी परंपरेतील गृहस्थ कुटुंब जागे होत असे. घरे सहसा मातीचे किंवा लाकडाचे. अंगणात तुलसी सदृश पवित्र वनस्पती. घराचा कर्ता हा नदीकाठी जाऊन स्नान व संध्या वंदन करून गायत्री मंत्रोच्चाराने दिवसाची सुरुवात करत असे. गृहिणींकडे घर स्वच्छ करणे, गोठ्यातील गायींना चारा घालणे, दूध काढून दही तूप तयार करणे, तसेच मुलांची गुरुगृहात जाण्याची तयारी करून देण्याची जबाबदारी पार पाडत असे. घरातील वडीलधारी मंडळी यज्ञकुंडाजवळ बसून अग्निहोत्र करायची. त्यावेळी इतर सदस्य मात्र मौन पाळत असे. अशा प्रकारे वैदिक काळातील दिवसाची सुरुवात होत असे.